च्या संदर्भातली आता एक महत्त्वाची बातमी आहे। सोन्या चांदीच्या भावात गेल्या आठवड्याभरापासून चढ उतार कायम असून आज सोन्याच्या भावात 700 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीचे भाव मात्र आज स्थिर आहेत। जळगावमध्ये आज सोन्याचे भाव 76,200 रुपये असून चांदीचे भाव 91,000 इतके आहेत। याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। पाहूयात। गेल्या आठवड्याभरापासून सोन्या चांदीच्या भावात सतत चढउतार कायम असून आजही सोन्याच्या भावात तब्बल 700 रुपयांची घसरण झाली आहे। दरम्यान सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावातही घसरण झाली असून सातत्याने सोन्या चांदीच्या भावात होत असलेल्या या चढउतारचे नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाजी बंगाळे आहेत। त्याच्याकरता गेल्या 8 दिवसापासून जे आहे सोन्याच्या भावात चढउतार कायम आहे। आजही सोन्याच्या भावात घसरण झालेली आहे, काय नेमकं कारण आहे? सोन्याच्या भावात दिवाळीमध्ये सोन्याचे भाव या 80,000पर्यंत पोहोचले होते। त्याच्या मागचं कारण युद्धाची परिस्थिती होती। मग डोनाल्ड ट्रम्पच्या ज्या पॉलिसीज आल्या त्यामुळे सोन्याचे भाव हे 3,000 रुपयाने जवळजवळ भाव कमी झालेले आहे। आणि जे युद्धाची परिस्थिती जी सुरू आहे ते युद्ध थांबायच्या स्थितीत सध्या आहे। युद्ध थांबायची शक्यता आहे, म्हणून त्याचा इफेक्ट हा ते गोल्ड मार्केटवरती पडलेला आहे। आणि सोन्याचे भाव हे जवळजवळ एका हप्त्यात 3,000ने कमी झालेले आहे। पुढील काळात अजून काही आता भाव वाढ होण्याची शक्यता आहे, कारण पुढे लग्न सराईचे दिवस आहे आणि अशामध्ये जर भाव वाढ होणार असते तर ग्राहकांची देखील चिंता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। आता सोन्याच्या भावाचा आपण बघितलं तर लॉंग टर्मसाठी आपण विचार केला तर सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे। पण शॉर्ट टर्ममध्ये आपण बघितलं तर डिसेंबरपर्यंत व्हॉलेटिलिटी राहील गोल्डमध्ये आणि जानेवारीमध्ये कुठेतरी गोल्डचा एक स्टेबिलिटी भेटायची शक्यता आहे। नक्कीच खरं तर जागतिक पातळीवरती युद्धजन्य परिस्थिती व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या परिणामामुळे खरं तर सोन्या चांदीच्या भावावर परिणाम झाला असून त्यामुळे सोन्या चांदीचे भाव सातत्याने चढउतार कायम आहे। आजही जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे भाव 700 रुपयांनी घसरण झाली असून आज जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव हे 76,200 रुपये तर चांदीचे भाव हे 91,000 रुपये आहेत। मात्र ज्या पद्धतीने काही प्रमाणात सोन्याच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।